महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। साक्री तालुका प्रवासी महासंघातर्फे राष्ट्रीय प्रवासी दिन रथसप्तमी उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा। धुळे जिल्ह्यातील साक्री बस आगारात रविवार दिनांक 25/1/2026 रोजी साक्री तालुका महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ व ग्राहक पंचायत महाराष्ट्रतर्फे राष्ट्रीय प्रवासी स्थापना दिन व रथसप्तमी मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा। वाहक चालक प्रवासी यांचा सत्कार व प्रवाशांना तिळगुळ वाटप। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साक्री तालुका प्रवासी महासंघाचे अध्यक्ष सुरेश पारख होते। प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे तालुका अध्यक्ष प्राचार्य BM भांबरे, सचिव विलास देसले, सहसचिव दिनेश बोरसे, दीपक नांद्रे, प्राचार्य डॉक्टर राजेंद्र अहिरे, प्राचार्य डॉक्टर PS सोनवणे, संजय बच्छाव, MT ठाकरे, PB गांगुर्डे, सुनील खैरनार, जय मल्हार न्यूज चॅनलचे संपादक छगन गोळेकर, सहाय्यक वाहतूक अधीक्षक कुणाल घटमोडे, उपडेपो मॅनेजर योगेश शिंगाणे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक दिलीप भांबरे, लिपिक प्रशांत अहिरे, सुरक्षा अधीक्षक लाडे साहेब आदी उपस्थित होते। प्रवासी महासंघ व ग्राहक पंचायत तर्फे प्रमुख पाहुणे व वाहक चालक कर्मचारी आणि प्रवासी यांचा वस्त्र, पुष्पगुच्छ, तिळगुळ देऊन सत्कार करून गौरविण्यात आले। आगारात प्रवासी बांधवांना प्रवासी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे तिळगुळ वाटण्यात आला। तसेच निसर्ग मित्र समितीच्या दिनदर्शिकांचे विमोचन करून दिनदर्शिका भेट देण्यात आल्यात। प्राचार्य BM भांबरे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितले, आज रथसप्तमीला सूर्यनारायणाचा रथ उत्तर नारायणाकडे मार्गस्थ होतो। सूर्यनारायण हे आद्य प्रवासी आहेत, त्यांच्या प्रवासात खंड पडत नाही। दिनांक 25 जानेवारी 1981 या रथसप्तमीच्या दिवशी प्रवासी महासंघाची स्थापना नानासाहेब स्वर्गीय बिंदू माधव जोशी यांच्या संकल्पनेतून झाली। त्या दिवसापासून 25 जानेवारी हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो। सुरेश पारख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले की साक्री तालुका प्रवासी महासंघ व ग्राहक पंचायत तर्फे दरवर्षी साक्री बस आगारात रथसप्तमी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येतो। या दिवशी वाहक चालक कर्मचारी प्रवाशांचा सत्कार करून त्यांना गौरविण्यात येते आणि प्रवाशांना तिळगुळ वाटण्यात येतो, असे नमूद करून सर्व वाहक चालक कर्मचारी व प्रवाशांना राष्ट्रीय ग्राहक दिन स्थापनेच्या व रथसप्तमीच्या शुभेच्छा देण्यात आल्यात। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। त्याचप्रमाणे कार्यक्रमाला प्रवासी महासंघाचे व ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी, सदस्य, वाहक चालक कर्मचारी बंधू आणि प्रवासी उपस्थित होते। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर, साक्री। रोजी प्रवासी महासंघाकडून आपल्याला आगारात कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आज त्यांच्यातर्फे जो कार्यक्रम आयोजित केला आहे तर तो म्हणजे खूप आनंद झाला की प्रवाशांच्या माहितीसाठी खूप म्हणजे एक कार्यक्रम राबवला जात आहे की प्रवाशांपर्यंत ती माहिती जायला पाहिजे। प्रवाशांच्या सेवेसाठी प्रवासी महासंघ म्हणजे काय करत आहे। 1981 साली या प्रवासी महासंघाची स्थापना झाली होती। तर आज साधारण 44 वर्ष प्रवासी महासंघाला झालेले आहेत। तर त्याबद्दल मी प्रवासी महासंघाचं म्हणजे अभिनंदन करतो आणि आगाराकडून त्यांचं अभिनंदन करतो। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।